गुड मॉर्निंग फ्रेंड्स, डिवाइन टाईम विथ निकीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण पाहूया युनिवर्सचा काय मेसेज आहे आपल्याला, आणि ज्यांचा वाढदिवस आहे त्या सगळ्यांना विश यू अ व्हेरी हॅपी अँड ब्लेस्ड बर्थडे. युनिवर्स प्लीज गाईड करा, एंजल्स प्लीज गाईड करा. आज माझ्या व्ह्युअर्ससाठी काय मेसेज आहे तुमचा डिवाइन टायमिंगमध्ये, प्लीज गाईड करा. प्लीज गाईड करा युनिवर्स. मेसेज आपण पाहूया. राशी सगळ्याच राशीसाठी आहे, पण बघूया प्रॉमिनंटली कोणती राशी ते. प्रत्येक वेळेला मेसेज सगळ्याच राशींसाठी असतो. रास आलेली आहे, रास बघूया. ऑल साईन्स. नक्कीच आज युनिवर्सचा मेसेज सगळ्याच साईनसाठी आहे, आणि तसं पण आपण सगळ्याच साईनसाठी हा मेसेज असतो आपला. पहिला मेसेज काय आहे बघूया. प्लीज फॉर गिव्ह मी. नक्कीच प्लीज फॉर गिव्ह मी आलेलं आहे इकडे. ट्रस्ट इन युअर एबिलिटी. ट्रस्ट इन युअर एबिलिटी म्हणजे तुमची जी क्षमता आहे त्याच्यावर तुम्ही नक्की विश्वास ठेवा. युनिवर्सचा आज मेसेज आहे आपल्याला, एंजल्सचा मेसेज आहे. प्लीज फॉर गिव्ह मी अँड ट्रस्ट इन युअर एबिलिटी. नक्कीच जर तुम्ही तुमच्या मॅरिड लाईफसाठी इथे पाहत असाल, तुमच्या रोमॅन्टिक लाईफसाठी पाहत असाल, तर तुम्हाला इकडे क्षमा याचना येत आहे. तुमचा पार्टनर तुम्हाला म्हणत आहे प्लीज फॉर गिव्ह मी, मला क्षमा करा. युनिवर्स तुमच्या रिलेशनशिपला अजून एक चान्स देत आहे. जर तुम्ही सेपरेटेड असाल, मॅरिड असाल, सेपरेटेड असाल, डिवोर्सी असाल, किंवा सिंगल असून सेपरेटेड असाल, किंवा कुठल्याही सिच्युएशनशिपमध्ये चालू असाल, तर तुमचं जर रियुनियन होत आहे, तुम्ही नो कॉन्टॅक्टमध्ये असाल पूर्णपणे, तर तुम्हाला युनिवर्स इकडे प्लीज फॉर गिव्ह मी असं मेसेज आहे. तुमचा पार्टनर तुम्हाला सांगत आहे की प्लीज फॉर गिव्ह मी. तुमच्या नात्याला एक नवीन चान्स, एक सेकंड चान्स युनिवर्स इकडे देत आहे. अँड ट्रस्ट इन युअर एबिलिटी म्हणजे तुम्ही तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा. तुम्ही जे काम करता स्वतःच्या एबिलिटीवर पूर्णपणे विश्वास ठेवून ते काम करा. करिअर वाईज, प्रोफेशनल लाईफ वाईज तुम्ही जर पाहत असाल, तर युनिवर्स तुम्हाला सांगते तुम्ही जे काम हाती घेतलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः खंबीरपणे उभे राहून ते काम पूर्ण करा. भरपूर लोकांचं ऐकायचं काही गरज नाही आहे. आपल्या मनाचा कौलच खरा कौल मानायचा आहे, आणि आपण जे काम हाती घेतलेलं आहे ते यशस्वी होणार आहे पूर्णपणे, असं युनिवर्स तुम्हाला इथे संकेत देत आहे, मेसेज देत आहे. तुमचं करिअर असो, बिझनेस असो, किंवा जे काही काम तुम्ही नवीन हाती करायला घेतलेलं असेल, नवीन जॉब असेल किंवा नवीन बिझनेस कुठे टाकला असेल, तर युनिवर्स तुम्हाला सांगत आहे ट्रस्ट इन युअर एबिलिटी. तुमच्या स्वतःमध्ये विश्वास ठेवा. तुमचं नक्की करिअर चांगलं होत आहे. इकडे फायनान्शियल ग्रोथ तुम्हाला इथे भेटत आहे. तुम्ही इंडिपेंडेंटली तुमचं काहीतरी स्वतःचं नवीन चालू करू पाहत आहात. आणि नक्कीच प्लीज फॉर गिव्हनेस पण आलेलं आहे. जर कोणाबरोबर वादविवाद झाले असतील तर एकमेकांना क्षमा करा, आणि तुमच्या ॲबिलिटीवर विश्वास ठेवा. करिअरसाठी तुम्हाला खूप चांगला स्कोप भेटत आहे, प्रमोशन भेटत आहे तुम्हाला इथे, कारण तुम्ही आत्तापर्यंत जी काही स्ट्रगल, मेहनत तुमच्या करिअरसाठी, फायनान्शियल ग्रोथसाठी घेतली असेल, प्रोफेशनल जॉबसाठी घेतलेली असेल, तर तुम्हाला नक्कीच तुमच्या कष्टाचं इथे एक उत्तम फळ मिळत आहे. आणि नक्कीच जर तुम्ही तुमच्या मॅरिड लाईफ, लव्ह लाईफसाठी बघत असाल, तर नक्कीच तुमचं रियुनियन इकडे पुन्हा एकदा होणार आहे. युनिवर्स तुम्हाला तुमच्या लाईफसाठी सेकंड चान्स देत आहे, तुमच्या रिलेशनशिपसाठी, आणि माफी याचना येत आहे. वाईस वर्सा घ्या. तुम्ही तुमच्या पार्टनरशी माफी मागत असाल, किंवा तुमचा पार्टनर तुमच्याकडे फॉरगिव्हनेस, माफी मागत आहे. तर आजचा डिवाइन टायमिंगमध्ये आपल्याला युनिवर्सचा मेसेज आहे ट्रस्ट इन युअर एबिलिटी आणि प्लीज फॉरगिव्ह मी. आणि आज सगळ्याच साईनसाठी हा मेसेज असतो नेहमीच. तर नक्कीच आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित, शुभमय आणि आरोग्यदायी, मंगलमय जाओ. धन्यवाद.